नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूप सोपा आणि मस्त असा नाश्ता बनवतोय। याबरोबर टोमॅटोची वेगळी अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे, जाड रवा घेतला। इथे मी 2 चमचे बेसन घालायचं आहे। यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असं हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे। तर इथे पाहू शकता असं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे। यापेक्षा पातळ करायचं नाही आहे आणि यासाठी साधारण मला 1.5 ते पावणे 2 वाट्या पाणी लागलं आहे। यामध्ये आता कांदा घालायचा आहे। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे, शिमला मिरची घातली, कोथिंबीर घातली, हिरवी मिरची बारीक चिरून घातली, अर्धा चमचा जिरं घातलं, चवीप्रमाणे यामध्ये मीठ आणि चवीप्रमाणे इथे मी लाल तिखट घातलं आहे। यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। याबरोबरच मी पाव चमचा चाट मसाला घातला आहे। चाट मसाल्यामुळे खूप छान चव येते। सगळं मिक्स करायचं आहे। यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा किसून घालू शकता, कोबी बारीक चिरून घालू शकता। सगळं व्यवस्थित मिक्स केलं। हे मला आणखी थोडंसं घट्ट वाटतं आहे, तर इथे मी आणखी यामध्ये थोडंसं 2 चमचे साधारण पाणी घातले। तर यापासून आपण आता धिरडी तयार करणार आहोत आणि याबरोबरच या धिरड्यांबरोबर खाण्यासाठी मस्त अशी वेगळी टोमॅटोची चटणीसुद्धा पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे मी तवा गरम करून घेतला, यावरती थोडंसं तेल घातलं आणि असं हे धिरडं पसरवून घेतलं। एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घ्यायचं। अगदी झटपट ही धिरडी तयार होतात। काही जर तुम्ही पूर्वतयारी केली नसेल नाश्त्यासाठी, काय नाश्त्यासाठी बनवायचं सुचत नसेल, तर तुम्ही घरातल्याच नेहमीच्या साहित्यातून ही मस्त अशी धिरडी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी कमी वेळामध्ये तयार करू शकता। दोन्ही बाजूने अगदी खरपूस अशी ही धिरडी मी भाजून घेतलेत। अगदी कमी तेलामध्ये ही धिरडी तयार होतात। काढून घेऊया आणि आता टोमॅटोची चटणी तयार करूया। इथे मी एक कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर 1 चमचा यामध्ये मी शेंगदाणे घातलेत। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थोडेसे भाजले की यामध्ये लसूण घालायची आहे, कांदा घालायचा, एक छोट्या आकाराचा कांदा अर्धा घातला इथे मी, आणि 1 टोमॅटो घातला आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। तर इथे कांदा टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे थंड झालं आहे पूर्ण। यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। आता चटणीला आपण फोडणी देऊया। इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातल्या। यामध्ये चटणी काढायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे। लगेचच गॅस बंद करायचा आहे। चटणी तयार आहे। तर इथे मस्त अशी आपली धिरडी आणि टोमॅटोची चटणी असा अगदी टेस्टी हेल्दी असा नाश्ता तयार झाला आहे। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि अगदी झटपटसुद्धा तयार होईल। तर ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।